नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर तालुक्यातील बुराणनगर येथील डॉक्टर शुभांगी शेडाळे कर्डिले या आपल्या कुटुंबियांसह बुराणनगर येथे राहत असून वैद्यकीय शिक्षण घेत असून बुराणनगर येथे शेडाळे हॉस्पिटल नावाने क्लिनिक चालवत आहेत. आई वडील 2 भाऊ मयत झाल्यानं वारसा हक्कानं त्यांचं नाव असलेली सर्व शेतजमीन, घर, प्लॉट आणि इतर ठिकाणी माझे वारस नोंद लागली आहे. परंतु सख्खे चुलते माजी आमदार शिवाजी भानुदास कर्डिले हे राजकीय पदाचा गैरवापर करून माझ्या नावे वारसाने असलेल्या शेतजमिनी, प्लॉट आणि घर यांच्यावर ताबा घेण्याचा गैरदृष्टीने गुंडगिरीचा वापर करून मला गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मानसिक आर्थिक त्रास, विनाकारण दबाव टाकून सर्व मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच वारसाने आलेल्या मिळकतीस ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे वडिलांचे राहते घर माजी आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या शेजारी लागून असल्यानं ते अनधिकृत ताब्यात घेतले असून ते स्वतःच्या बंगल्याचं कुंपणमध्ये घेतलं आहे आणि आम्हाला जाण्यास देखील मज्जाव केला आहे. त्यामुळे आमचं वारस हक्क असलेली मालमत्ता आम्हाला मिळवून द्यावी. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार असून कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. मी डॉक्टर शुभांगी शंकर शेडाळे, राहणार बुराणनगर. माझं बुराणनगरला हॉस्पिटल आहे आणि आज मी ही जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामध्ये मला होणारा मानसिक आणि आर्थिक त्रास आहे त्याबद्दल मला माझं मत मांडायचं आहे. माझ्या जे काही वडिलोपार्जित संपत्ती मला आलेली आहे त्या संपत्तीवर होणारा मला त्रास किंवा त्या ज्या जमिनी मला मिळालेल्या आहेत, त्यात सर्वांना माहिती आहे की इंद्रायणी हॉटेलजवळ अक्षय पॅलेस नावाचं मोठं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये अतिक्रमण करून ते हॉटेल पण माझ्या जागेत आलेलं आहे. तसं त्याच्या बाजूला एक पंपाचं काम चालू आहे. तो पंप मला लागला होता. HP चा पंप आहे. तर तो जो काही HP चा पंप आहे 2 महिन्यापूर्वी तो मला मिळाला होता. तो पंप पण त्यांनी दडपशाही करून त्यांच्या बाजूने घेतला. तसेच माझं जे घर आहे, हे घर मी तुम्हाला दाखवत आहे. हे घर माझ्या मालकीचं असून ते कंपाऊंड वॉल करून त्यांच्या घराच्या इथे पलीकडे हे शिवाजीराव कर्डिलेंचं घर आहे. हे माझं घर आहे. इथून मला जायला रस्ता पण त्यांनी ठेवलेला नाही. हा रस्ता सगळा त्यांनी कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये घेतलाय. अशा प्रकारचं अतिक्रमण, अशा प्रकारचा त्रास मला होतोय. त्या त्रासासाठी मी आज तुम्हाला सर्वांना, हे लाडकी बहीण करतात, मग मी तर सख्खीच पुतणी आहे ना, आणि मी पण सरकारची लाडकी बहीणच आहे. माझ्यावर जर एवढा अन्याय होतो तर बाकीच्या लाडक्या बहिणींचं काय? बाकीच्या लाडक्या बहिणींना हा न्याय कुठे मिळणार? हा न्याय त्यांनी मागायचा कुठं? जर हा न्याय लाडक्या बहिणी मी देऊ शकत नसेल, त्याच्या जीवावर जर तुम्ही मत मागत असतील तर आमच्या सारख्यांचं काय? आज आम्ही बेघर आहोत. आज आम्हाला कोणाचा पाठिंबा नाही. त्यामुळे आम्हाला होणारा हा त्रास आज आम्ही ह्या पत्रकार परिषदेच्या मार्फत व्यक्त करत आहे. आम्ही जर तो त्रास, आज 2 वर्ष झाली आमच्या कोर्टात केस चालू आहे. त्या कोर्टात केस जी चालू आहे त्या केसमध्ये आम्ही नाना प्रकारचे वकील आमचे बदलले जातात. आता सध्या आम्ही वकील दिले अभिषेक भगत, त्यांच्यावरही 2 दिवसात अल्ट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांनाही ती केस घेऊ नये यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. आणि अशा प्रकारचा त्रास जर आम्हाला होत असेल तर आम्ही हा न्याय मागायचा कुठं? आमच्या गेलेली जी वडिलोपार्जित संपत्ती, ती संपत्ती आम्हाला मुक्तपणे तिचा वापर करता यावा, आम्हाला तिच्याबद्दल तिचा वापर करता यावा, तिच्यामध्ये आमचा हक्क गाजवता येईल. त्यासाठी आम्ही आज हे SP साहेबांकडे जाऊन त्याच्यासाठी न्याय मागत आहे आणि आम्हाला संरक्षण मिळावं यासाठी पण आज आम्ही SP साहेबांना अर्ज देत आहे.